कुठे निघाला आले? अहो दादा, कालपासून मी घरातच बसून आहे. पार माझा जीव गुदमरलाय. मी जरा बाहेर जाऊन येते. चला. चला काय? तुम्ही पण येताय? हो, जिथं जिथं तुम्ही जाल तिथं तिथं आम्ही. जामकर साहेबांचा आदेश आहे. अहो कशाला? कसं वाटतं ते? अख्खा गाव माझ्यावर हसेल. आणि हे बघा, तसेही दिवसा ढवळ्या मला काही धोका नाहीये. तुम्ही थांबा, मी आलेच. हो मॅडम, साहेबांचं कळलं ना तुम्ही एकट्या बाहेर गेलात तर कामावर घरी बसवतील आम्हाला ते. हो दादा, मी काही दादाला सांगणार नाही. हो, नाही जाऊ शकत मॅडम तसं तुम्ही. तुम्ही एक काम करा, जामकर साहेबांना फोन लावा, त्यांची परवानगी घ्या आणि मग जा. तर दादा काही परवानगी देईल असं वाटत नाहीये. तो मला एकटीला काही बाहेर फिरू द्यायचा नाही. लावताय ना फोन? असू दे, काही गरज नाही. आर्याताई, कुठं बाहेर गेला होतात? अहो, हे कसलं बाहेर जाऊ देत आहेत मला? यांचं असं म्हणणं आहे की मी जिथे जिथे जाईल तिथे तिथे सगळीकडे हे मागे येणार आहेत. का? का म्हणजे जामकर साहेबांची ऑर्डर आहे तशी आम्हाला. हा, यांच्या जीवाला धोका आहे. कोणतरी साहेबच पाहिजे त्यांच्यासोबत. एवढंच ना? मग मी हाय ना त्यांच्यासोबत. मी त्यांना बाहेर फिरायला घेऊन जाते. हा चालेल. एक मिनिट मॅडम. अहो, आता काय अडचण आहे? मी हाय ना त्यांच्यासोबत. मी घेईन त्यांची काळजी. काळजी घेणं एवढं सोपं असतं ना तर जामकर साहेबांनी आमची तर नियुक्ती नसती केली. आणि हे बघा, सर्वसामान्य माणसांनी प्रोटेक्शन देणं आणि पोलिसांनी प्रोटेक्शन देणं यात फरक आहे. मॅडम, तुम्ही आताच थांबा. आता हे संघ असले तर माझं काम कसं होणार? हिचा काटा काढायचा असेल तर ही जामकरची पिलावळ हिच्यापासून लांब असायला पाहिजे. ऐकलं ना? जाऊ द्या, चला आपण आत गप्पा मारत बसू. चला. हाय आत. बसतो आता आतमध्येच. झाली ताई, किती दिवस चालणार आहे हे अजून? इतका कंटाळा आलाय ना. बसा तुम्ही, मी पाणी आणते. मला पण तुला जिवंत बघायचा कंटाळा आलाय. कधी एकदा तुझी तडफड कायमची शांत करते असं झालंय मला. आज काही करून मला तुला संपवायचंच आहे. घ्या. लालिताई, तुम्हाला खरं सांगू का? मला ना 4 भिंतीत जगणं म्हणजे ना काळ्या पाण्याची शिक्षा आहे. अहो, कुठेच जाताही येत नाहीये. लालिताई, लालिताई, हा काय? कुठे लक्ष आहे तुमचं? केव्हाची बोलते मी, तुम्ही वेगळीकडेच हरवलाय. हो ना, जीव घेणारा आणि जीव वाचवणारा दोघांच्या तावडीत सापडलाय तुम्ही. म्हणजे काय नाही, हे जे काय सगळं चाललंय ना ते खरंच लय वाईट आहे. आणि ह्या सगळ्यातून मोकळं करायचंय मला तुम्हाला. काहीतरी मार्ग काढाय पाहिजे. बघा ना, पण काय मार्ग काढणार आहोत आपण? त्याचाच विचार चालू आहे. मला एक प्लॅन सुचलाय. काय? चला येते. हो हो, सावकाश जा. हो, दार लावून घ्या. हो. साप 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 साप. हो साप साप. हो, साप. इथंच होता, इथंच. इथं तर काय दिसना. तिकडं तिकडं गेला आता दगडात. हो, बघतो आम्ही. इथं नाही काहीच. थांब, मी बघू का? अहो अहो होता. मी माझ्या डोळ्यांनी बघितला. माझ्याकडे असा फणा काढून बघत होता. मग मी वरडले ना तर मग असा निघून गेला. बहुतेक त्या लाकडात गेलाय. थांबा, मी बघतो एकदा.
आव हा नको, तिकडे वारुळ आहे आणि ह्या दिवसात विषारी साप फिरत असतात. ते सापाला पकड, सर्पमित्र त्यांना बोलवा पकडायला, नाहीतर तुम्हाला काय झालं तर तुमचे जामकर साहेब तुम्हालाच वरडतील. बरोबर बोलतात या. तुझ्या आहे का कोणी ओळखीचा साप धरणारा? हाय एक जण हाय ओळखीचा. लाव फोन त्याला. काळजी घ्या बरं का. मी सांगितलं तिथं जायचं, साकेचा फोटो दाखवायचा, माहिती विचारायची, लोक काय म्हणतात ते बघा, मला सांगा, मी सांगतो पुढे काय करायचं ते. जामकर साहेब, ओ जामकर साहेब. अरे वा 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 वा, 2 बायकावाले देशमुख साक्षात पोलीस स्टेशन मध्ये, तेही सरपंचासोबत. आनंद, बोला काय सेवा करू. नाही नाही, आम्ही इथं काय गप्पा मारायला नाही आलो. हे एक अर्ज आणलाय, परवानगी पाहिजे तुमची. घ्या, सही करा लगेच. लगेच सही करतो. तुम्ही बसलात काय, उभे राहा, सॅल्यूट मारा. कोण आले बघा तुमच्याकडे. सुधाकर, तू सांगितलं नाहीस तुझ्या घरात पोलीस कमिशनर राहतात ते? माफ करा, 2 बायकोले देशमुख पोलीस कमिशनर. मी तुम्हाला ओळखलं नाही कारण तुम्ही वर्दी नाही घातली ना पोलीस कमिशनरची. जामकर साहेब, तुमचं टोमणं कळतात मला. अहो, तुमच्याकडे वर्दी आहे म्हणून परवानगी मागायला आलोय मी. आमच्या गावावरती संकट आलेलं आहे आणि आमच्या सगळ्यांची श्रद्धा अशी आहे की गावात उत्सव केला की संकट दूर होऊन जाईल. हं? तुम्ही आमच्या श्रद्धेचा असा अपमान करू नका साहेब, बरं का? उलट ना, तुम्ही आम्हाला परवानगी देऊन सहकार्य करा. बघा, उत्सव करू नका तुम्ही. मला आधी त्या खुन्याला पकडू द्या, त्याची धिंड काढू द्या, गावातून त्याला जेलमध्ये टाकू द्या, मग करा तुम्हाला काय जंगी उत्सव करायचा. अहो, दिंड काढायला तो कोणी तर सापडला पाहिजे की नाही? हा? अहो, आमच्या गावावरती ना काळी छाया आलेली आहे आणि संध्या गावकऱ्यांनी असं ठरवलंय की गावामध्ये नरकी आढळ उत्सव करायचा आणि अख्ख्या गावाची नजर काढायची. अहो, एकदा तो उत्सव होऊ द्या, मग बघा तो खुनी आपसूक तुमच्या ताब्यात येतोय. उत्सव कशाला, जत्राच भरवा, लाऊडस्पीकर लावा, मेळे भरवा, म्हणजे त्या खुन्याला कळेल की पोलीस आपल्या मागावर राहू पळून जाईल ना तो आपल्या हातातून. परवानगी मिळणार नाही. अहो काय साहेब, हा? देवाच्या बाबतीत काय मस्करी लावली आहे तुम्ही? हा? अहो, तुमच्याकडे अधिकार आहे म्हणून आम्ही परवानगी मागायला तुमच्याकडे आलो आणि तुम्ही आम्हाला अशी उत्तर देताय. बर ठीक आहे. हो सरपंच, काय यांच्या परवानगीची काय गरज नाही आपल्याला. यो काय राजा लागलं काय आपल्या गावाचं? अरे गाव आपलं आहे, आपण बघू काय करायचं ते. हा? आणि हा उत्सव होणारच, परवानगी मिळो नाही तर नाही मिळो. उत्सव होऊच देणार नाही मी. हा उत्सव होणार. चला निघूया, चला. चला. 2 बायकावाले देशमुख, माझ्या परवानगीशिवाय जर उत्सव झाला तर